नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी निर्णायक आणि भाग्य बदलणारा ठरू शकतो. या दिवसांमध्ये काही लोकांना पैशाची मोठी संधी मिळेल, काहींना करिअरमध्ये प्रमोशन, तर काहींना नवीन नाते किंवा विवाहाचा योग दिसून येतोय. पण त्याचवेळी काही दिवस असे आहेत जेव्हा तुमची फसवणूक, गैरसमज आणि भावनिक निर्णय टाळायला हवेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो 28 फेब्रुवारीपर्यंत केलात तर तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. तर तूळ राशीचे ग्रहस्थितीचे काही संकेत आहेत. तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. या काळामध्ये शुक्राची ऊर्जा तुम्हाला मिळेल, आकर्षण वाढेल, लोकांवर प्रभाव पडेल, सौंदर्य, प्रेम, पैशात प्रगती होईल. पण या काळात शनी आणि मंगळाचे संकेत असे सांगत आहेत की कामात थोडा विलंब होऊ शकतो. काही लोक तुमच्यावर मत्सर करू शकतात, गैरसमज होऊ शकतो, चुकीचा निर्णय मोठा नुकसान करू शकतो. म्हणून हा काळ म्हणजे संधी आणि सावधगिरी हे दोन्ही तुमच्यासाठी गरजेचं आहे. तर 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या या दिवसांसाठी काही मुख्य संकेत आहेत. शुभ संकेत काय आहेत आणि सावधानतेचे संकेत काय आहेत ते आता आपण पाहूया. शुभ संकेत आहेत आर्थिक लाभ, अडकलेले पैसे परत मिळण्याचा योग, नोकरीत नवीन ऑफर, विवाह रिलेशनमध्ये तुम्हाला सुधारणा आणि कोर्ट केस वादात विजय. तर परदेश प्रवास योग आहेत. सावधानतेचे काय संकेत आहेत पहा. मित्रांवर अंधविश्वास नको, खर्च नियंत्रणात ठेवावा, वाणीवर संयम ठेवावा, भावनिक निर्णय टाळावा, चुकीचे कागदपत्र सही टाळावी. तर 20 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत कोणते दिवस कसे असतील हे आपण आज जाणून घेऊया. 20 फेब्रुवारी हा दिवस करिअरमध्ये मोठी संधी घेऊन येईल. इंटरव्ह्यू, परीक्षा, नवीन कामाची सुरुवात किंवा प्रमोशनची चर्चा. तुमच्या मनात एक नवीन प्लॅन तयार होईल. 21 फेब्रुवारी आज घरात तुमच्या आनंददायक वातावरण असेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या बाजूने उभे राहतील, पण खर्च वाढेल. 22 फेब्रुवारीला हा दिवस तुमचा भाग्याचा असेल. अडकलेले काम पूर्ण होईल. ज्यांची कोर्ट केस, सरकारी कामे अडकलेली आहेत त्यांना दिलासा मिळेल. या दिवशी तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ दिशा आहे पूर्व. 23 फेब्रुवारी हा दिवस शत्रू आणि विरोधक हे सक्रिय राहतील. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू शकतील, पण तुम्ही शांत राहिलात तर विजय तुमचाच आहे. 24 फेब्रुवारी हा दिवस प्रेम आणि आकर्षणाचा असेल. जोडीदाराशी संवाद तुमचा वाढेल. सिंगल लोकांना नवीन व्यक्ती भेटू शकते. आज प्रेम प्रस्ताव दिलात तर शक्यता ही मजबूत आहे. 25 फेब्रुवारी हा दिवस मिश्र. तर नोकरीत दबाव वाढेल, मानसिक थकवा जाणवेल, पण संध्याकाळी अचानक आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. 26 फेब्रुवारी आजचा दिवस तुमचा मोठा टर्निंग पॉईंट. तुमच्या आयुष्यात काही गोष्ट बदलू शकते. नवीन निर्णय, नवीन सुरुवात किंवा नवीन दिशा. आज ज्या कामांची सुरुवात कराल ते दीर्घकाळ तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. आणि 27 फेब्रुवारी हा दिवस तुमच्यासाठी धनलाभ आणि शुभ बातमीचा, फोन कॉल, मेसेज, ईमेलमधून चांगली संधी मिळू शकणार आहे. घरात शुभ कार्याची चर्चा होणार आहे. आणि 28 फेब्रुवारी या महिन्याचा शेवटचा दिवस तर अत्यंत महत्त्वाचा. आज देवाची कृपा आणि भाग्याचा उगम होईल. आज जे मागाल ते मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी सूर्याला नक्की जल द्या, तर मोठा लाभ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये भविष्य, तर करिअरसाठी काय भविष्य आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळात तुम्हाला 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात करिअरचं तुमचं भविष्य कसं राहणार आहे. तर प्रमोशनची चर्चा होणार आहे, नवीन जबाबदारी मिळेल, वरिष्ठांशी संबंध सुधारतील, पगारवाढीचा संकेत. पण लक्षात ठेवा, ऑफिसमध्ये कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कोणाच्याही समोर स्वतःचे प्लॅन उघड करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन पार्टनरशिपचा योग. ग्रह
योग तुमच्या बाजूने आहेतच, पण त्यामध्ये ग्राहक वाढतील, जुने क्लायंट परत येतील, ऑनलाईन कामातून फायदा होईल. विशेष लाभ म्हणजे 20, 22 आणि 26, 27 फेब्रुवारीला तुमची कामं होण्याचे दिवस आहे. तर तुम्ही हे दिवस लक्षात ठेवा. 20, 22, 26 आणि 27. पैसा आणि आर्थिक स्थितीमध्ये पैशाचा आवक चांगल्या प्रकारे वाढत आहे. तूळ राशीच्या लोकांना पैशाचा चांगला योग आहे. थांबलेला पैसा परत येईल, कर्ज कमी होईल, अचानक लाभ होईल, बोनस, कमिशन मिळेल. पण खर्च वाढणारे कारण काय आहे? तर घरातील गरजा, आरोग्य, वाहन, मोबाईल, दुरुस्ती, नातेवाईकांवर खर्च. मोठी गुंतवणूक करताना 23 फेब्रुवारी नंतर सावध राहा. प्रेम, विवाह आणि नातेसंबंधामध्ये प्रेमात असणाऱ्यांसाठी या काळात प्रेम जीवनात उत्कृष्ट सुधारणा दिसेल. 20 आणि 23 फेब्रुवारीला गैरसमज होऊ शकतो, त्यामुळे त्या दिवशी तुम्ही शांत राहणे गरजेचं. 24 आणि 27 फेब्रुवारी प्रेमासाठी तुमचा सर्वोत्तम काळ. 24 आणि 27 वैवाहिक लोकांसाठी जोडीदाराची साथ मिळेल, पण अहंकारामुळे वाद होऊ शकतो. लहान गोष्टी मोठ्या करू नका. विवाह इच्छुकांसाठी 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान लग्नाचा प्रस्ताव, बोलणी किंवा नक्की तारीख ठरण्याचा योग आहे. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत तूळ राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. संभाव्य त्रास तुम्हाला डोकेदुखी, पोटाचे विकार, थकवा, ब्लड प्रेशर, झोप कमी होणे हे होऊ शकतं. त्यासाठी मानसिक उपाय आपण करूया. रात्री 11 पूर्वी झोप घ्यायची आहे, म्हणजे रात्री 11 पूर्वी तुम्ही झोपायचं आहे. तेलकट अन्न कमी करा, गोड पदार्थ मर्यादित खा, दररोज तुम्ही 10 मिनिटं चाला. कौटुंबिक जीवन तुमचं कसं असेल तर घरात शुभ वातावरण राहील, पण काही नातेवाईक मत्सर करू शकतात. घरात एखाद्या व्यक्तीची तब्येत लक्षात घ्यावी लागेल. 21 ते 27 फेब्रुवारी घरासाठी शुभ आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी कसे असतील हे दिवस 20 ते 28 फेब्रुवारीपर्यंत? तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ परीक्षा आणि करिअरच्या दृष्टीने चांगला आहे, पण मोबाईल आणि सोशल मीडिया या व्यसन तुम्ही टाळा. 20 आणि 26 फेब्रुवारी अभ्यासासाठी उत्तम. शुभ दिवस आणि शुभ रंग, शुभ अंक कोणते आहेत ते आज पाहूया आपण. तर शुभ दिवस आहे 20, 22, 24, 26, 27, 28. शुभ रंग आहे तुमच्यासाठी पांढरा, गुलाबी, हलका निळा. शुभ अंक आहे 6 व 9. शुभ दिशा आहे पूर्व आणि उत्तर. शुभ वेळ आहे सकाळी 7 ते 10. तूळ राशीसाठी खास शक्तिशाली काही उपाय आहेत का? तर हो, आहेत नक्कीच. उपाय क्रमांक 1, शुक्र ग्रह मजबूत करा. शुक्र ग्रह तुमचा स्वामी आहे. शुक्र मजबूत झाला की पैसा, प्रेम, आकर्षण, सुख, वैभव सगळं वाढतं. शुक्रवारी सकाळी करा. दुधात साखर मिसळून देवीला अर्पण करा. शनीचा उपाय क्रमांक 2, शनीचा त्रास कमी करण्यासाठी या काळात शनीचा प्रभाव काही लोकांवर दिसतोय, त्यामुळे शनिवार करा. पिंपळाला जल अर्पण करा आणि 7 वेळा प्रदक्षिणा घाला. उपाय क्रमांक 3, वाणी आणि मन शांत ठेवण्यासाठी दररोज सकाळी 11 वेळा म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्र उच्चारल्याने धन, सुख आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुमच्यासाठी क्लायमॅक्स काय आहे या म्हणजे 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य नाही आहे. हा काळ म्हणजे एक भाग्याचा दरवाजा उघडणारा आहे. त्यासोबतच तुम्हाला सतर्क राहायचं आहे आणि सावधगिरी बाळगायची आहे. तुमच्या आयुष्यात मागील काही महिन्यांपासून जे त्रास होते, ज्या गोष्टी अडकल्या होत्या, ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला होता, ज्या संधी तुमच्या हातातून गेल्या होत्या, त्या सगळ्यांच्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला 26 आणि 28 फेब्रुवारी या दरम्यान मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, देव तुमची परीक्षा घेतोय. जर तुम्ही या काळात संयम ठेवला
अहंकार टाळला आणि योग्य निर्णय घेतला तर मार्च म्हणजे सुरू होताच जीवनात असा बदल होईल की लोक म्हणतील तुळ राशीचं नशीबच बदललं. आणि आता मी तुम्हाला शेवटचा सर्वात मोठा उपाय सांगते. हा उपाय 28 फेब्रुवारीच्या आधी केलं तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा निश्चितच होईल. कारण तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला जल अर्पण करा आणि जलात थोडेसे तांदूळ टाका. मग मनात प्रार्थना करा, देवा माझ्या जीवनात अडकलेली प्रगती सुरू कर. माझ्या जीवनात जे अडचणी असतील त्या दूर कर आणि माझ्या प्रगतीची वाटचाल सुरू कर. यानंतर ज्या दिवशी तुम्ही एक गरजू व्यक्तीला गोड पदार्थ किंवा दूध दान करा. हे केल्याने अडथळे हटतील आणि भाग्य उघडत जाईल. पैसा आणि सुख येत जाईल. नकारात्मक शक्ती दूर होतील. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण तुमच्या या शब्दांमध्येच तुमचं भाग्य असतं आणि हे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि तुमच्या सपोर्टशिवाय आपल्याला असे नवनवीन व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळत असतं. हा व्हिडिओ सामान्य ज्योतिष अंदाज आहे आणि धार्मिक माहितीवरती आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. श्री स्वामी समर्थ.